family members, and welcome back to my channel. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका राजा. आज आपण चाललोय रंकाळ्यावर प्रॅक्टिकलसाठी. पहाटेचे 6 वाजलेले आहेत. मग काय, काढली गाडी आणि मारला स्टार्टर. थंडीचे दिवस असल्यामुळं जास्त कोण पब्लिक पण नव्हतं रस्त्यावर. थोड्याच वेळात आपण रंकाळ्यावर पोहोचणार आहे. रंकाळ्यावर पोहोचणार आहे तरी रस्त्याला पण पब्लिक नव्हतं. थंडीचे दिवस चालू आहे तो. एवढ्या थंडीचं कोण बाहेर पडणार. थोड्या वेळात आपल्याला रंकाळा दिसायला चालू झालेला, पण आपल्याला पाहिजे त्या स्पॉटला अजून आपण पोचलेलो नव्हतो. मग काय, चला म्हटलं अजून थोडं पुढं जाऊया. मग काय, आलो आपल्या स्पॉटला. इथं बघतो तर गर्दी ढीग. रस्त्यावर कोण नव्हतं, पण रंकाळ्यावर माणसं ढीग होती. थोड्या वेळात सर पण दिसलेत, पण सर काय त्यांच्या कामात व्यस्त होतं. सर असलं भारी काम करायला की थोड्याच वेळात त्यांच्याजवळ पब्लिक जमा झालं. थोड्याच वेळात दीदी पण आल्या आणि त्यांनी प्रॅक्टिकलला सुरुवात पण केली. ही बघा, एकच फोटो झालं अर्धा तास घ्यायला, तरी पण हिला व्यवस्थित फोटो काय सापडेना. थोडं पुढं गेलो तर काय, सेकंड इयरचा रोहित पण प्रॅक्टिकल करत होता. फर्स्ट इयरची पोरं कोणी आहे नव्हती, त्याच्यामुळे मी एकटाच असा खोळ्यागत फिरालतो. ते पोरगा बघा किती खुश झाले, बघा नाचत चालले. थोड्या वेळात बघतोय तर काय, आमच्या बॅचचा उमेश पण आलेला, पण त्यानं काय कहरच केलेला, फोटोग्राफरलाच मॉडेल बनवलेला. शाबाश बेटा, बहुत बढिया. मग पोरं म्हणली चला पुढं जा. पुढं जाऊन बघतोय तर काय, सगळे आयुर्वेदिक ज्यूस इथं मिळत होते. ते ज्यूस कशापासून बनवलेत व त्याचे फायदे काय याचा बोर्ड इकडं साईडला लावलेला होता आणि इकडं सकाळीच मिळतात. पुढे येऊन बघतोय तर काय, खाऊच्या गाड्या, पण एवढ्या सकाळी कोण उघडणार, त्याच्यामुळे एवढ्या सकाळी बंद होत्या. मग काय, अजून थोडं पुढं गेलो आणि बघतो तर काय, पुढं जाऊन आजोबा व्यायाम करायला त्यात. सकाळचा व्यायाम कधी पण चांगला असतो म्हणून आजोबा काय सकाळीच रंकाळ्यावर आलेले. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. एकदा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पण वाचा. काय लिहिलंय, कोल्हापूर आहे म्हणलं तेवढं होणार हो. हे बघा, उमेशची दुसरी मॉडेल. हिला वाटलं मी हिचे फोटो काढाले. सगळं प्रॅक्टिकल झालं. मग पोरं म्हणजे चला चायनीज खाऊया. मग गेलो चायनीजच्या गाड्यावर. शेवटी चायनीज काय मिळालं नाही. पोरं वैतागून म्हणले चला घरला जाऊया. तेवढ्यात उमेश म्हणला चल मला शाहू मैदानला सोड. मग काय, गेलो त्याला शाहू मैदानला सोडायला. मग उमेशला सोडलं आणि मी पण घरी आलो. ऊन पण वाढलेलं, त्याच्यामुळं घरलाच येऊया म्हणलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.